सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष संधारात बडगुजरांच्या प्रवेशासंबंधी कल्पना नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. बडगुजर नाशिकहून मुंबईला रवाना. ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजपत प्रवेश करणार. स्थानिक आमदार सीमा हिरेंचा विरोध डावलून बडगुजर भाजपत जाणार. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आज वरळीमध्ये बैठका. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. दोन्ही शिवसेनेच्या बैठक स्थळांमध्ये अवघ्या 200 मीटरचं अंतर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्यावरती सगळ्या मंत्र्यांची बैठक पार पडली. शिवसेनेचा वर्धापन दिन आणि इतर घडामोडींचा शिंदेंनी आढावा घेतल्याची माहिती. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध. हद्दवाढ झाल्यास झेडपी महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. भरत गोगावलेंकडून बगलामुखी पुजारी आणून अघोरी पूजा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा भरत गोगावलेंवर आरोप. गोगावलेंकडून मात्र आरोपांचं खंडन. रत्नागिरी सिंधुदुर्गला आज ऑरेंज तर रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी येलो अलर्ट. काल दिवसभर मुंबईसह उपनगर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग. पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडात दाखल. जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार. ट्रम्प यांच्याशीही बातचीत होण्याची शक्यता. तर भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी. इराणची राजधानी तेहरानमधल्या नागरिकांनी तातडीनं शहर सोडावं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. तर भयभीत लोक सुरक्षित स्थळी जाण्यासाठी निघाल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.